नमस्कार मित्रांनो, फिल्मी ट्रेंड मराठी चॅनलवर आपलं स्वागत आहे. मित्रांनो, बिग बॉस मराठीचा नवा सीझन चांगलाच धुमाकूळ घालत आहे. विकेंडला पार पडलेला भाऊचा धक्का चांगलाच गाजला आहे. आता या आठवड्यात सदस्य धमाका करणार का याकडे सर्वांचंच लक्ष लागलं आहे. रविवारी झालेल्या भाऊच्या धक्क्यानंतर निक्की तांबोली आता एकटीच पडली असल्याचे चित्र आहे. तर याचा फायदा कोण घेणार? बिग बॉसच्या घरात निक्की एकटीच प्रवास पूर्ण करणार का, हे आता लवकरच स्पष्ट होणार आहे. भाऊच्या धक्क्यावर चक्रव्यूहमुळे टीम ए मध्ये काहीसे तणावाचे वातावरण झाले आहे. आपल्या पाठीमागे सुरू असणारी निंद नालस्ती आणि होणारा कट पाहून निक्की दुखावली गेली आहे. तिने भाऊच्या धक्क्यावर टीम ए मधील सदस्यांना इशारा दिला आहे. आता काहीही झाले तरी ग्रुप ए मधील सदस्य यंदाच्या सीझनचा विजेता होणार नसल्याचं संघच निक्कीने बांधलं आहे. रितेश देशमुखने शनिवारी जान्हवी किल्लेकरला तिच्या वर्तवणुकीमुळे तिला तुरुंगाची शिक्षा सुनावली आहे. तर दुसरीकडे टीम ए मध्ये आर्या आणि अभिजित यांचे जमत नाही. या सगळ्या पार्श्वभूमीवर बिग बॉस मराठीच्या घरात आता 5वा आठवडा सुरू होणार आहे. कलर्स मराठीने बिग बॉस मराठीच्या घरातील 5व्या आठवड्यातील पहिल्या दिवसाचा प्रोमो समोर आणला आहे. या प्रोमोमध्ये वैभव, आर्या, अरबाज, घनश्याम हे सगळे जान्हवीला ठेवलेल्या जेलजवळ एकत्र येऊन गप्पा मारत असतात. त्यावेळी आर्या अरबाजला म्हणत आहे, आता आपल्या सर्वांचा मेन दुश्मन एकच झालाय. त्यावर अरबाज निक्की असं उत्तर देतो. आर्या अरबाजला पुढे म्हणते, विसरू नकोस. अरबाज म्हणतो, निक्कीला खूप त्रास द्यायचा आहे. त्यावर आर्या म्हणते, हो पूर्णपणे. अरबाज पुढे म्हणतो, तू अभिजितला इतका त्रास दे, तिला काही नाही होणार. तर दुसरीकडे निक्की आणि आर्या बोलत असतात. त्यावेळी निक्की म्हणते की मला या लोकांचा प्रचंड तिटकारा वाटतोय. बिग बॉस मराठीचा आजचा भाग खूपच रंजक असणार आहे. हा आठवडा देखील निक्कीच गाजवणार असल्याचे दिसते. रविवारी इरिना बाहेर पडल्यानंतर आता या आठवड्यात कोणता सदस्य बाहेर पडणार याकडे सर्वांच्याच नजरा लागल्या आहेत. मित्रांनो, मनोरंजन विश्वातील ताज्या बातम्या आणि गॉसिप जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला नक्की प्रेस करा. भेटूया आपल्या पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.